महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. मतदारसंघांचा सन्मान आणि स्वाभिमानासाठी एकजुटीनं मतदार करा. आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर. सलग 10 वर्ष अथक मेहनत घेऊन मतदारसंघात विकासाची गंगा वाहती केली आहे. मतदारसंघातील प्रत्येक नागरिक सन्मान व स्वाभिमानाने जगावा असं काम केले. परंतु या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणारी विचारधारा मतदारसंघात कार्यरत आहे. आपला स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी एकजुटीनं महायुतीला मतदान करा असं आवाहन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केलंय. आमदार निलंगेकर यांनी शुक्रवारी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान देवणी तालुक्यातील ममदापूर, चव्हाण हिप्परगा, धोतरवाडी, आरसनाळ, कुमदाळ, होनाळी, सावरगाव, वागदरी, विजयनगर, गौडगाव, इंद्राळ, आंबेगाव, बोंबळी खुर्द, जवळगा, हिसामनगर व हेळंब येथे बैठका घेतल्या. चव्हाण हिप्परगा व जवळगा येथे त्यांच्या सभा झाल्या. ठिकठिकाणी उपस्थितांशी संवाद साधताना आमदार निलंगेकर म्हणाले की विकास प्रक्रियेमुळे मतदारसंघातील एकही नागरिक लाभापासून वंचित राहिला नाही. विविध लोककल्याणकारी योजना प्रत्येकाला मिळत असून त्यामुळे सकारात्मक बदल घडतायत. महायुतीच्या वचननाम्यात विधायक घोषणा करण्यात आल्या असंही ते म्हणाले. निलंगा मतदारसंघातील जनतेनं भरभरून आशीर्वाद दिल्यानं विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली नाही. भविष्यातही मतदारसंघासाठी पैसा कमी पडणार नाही. ही निवडणूक एका उमेदवारासाठी किंवा पक्षासाठी नाही, तर मतदारसंघासह राज्यासाठी महत्वाची आहे. भविष्यातील प्रगतीसाठी ती महत्वाची आहे. मतदारसंघाला रसातळाला घेऊन जाणाऱ्या अपप्रवृत्तीपासून सावध राहा असे आवाहन त्यांनी केलंय. आमदार निलंगेकर यांनी सांगितलं की तुमचं मत महिला सन्मान, शेतकरी हित, युवक कल्याण, वृद्धांना आधार, आरोग्य सुविधा, शिक्षण यासाठी महत्वाचं आहे. सरकारनं वृद्धांना मिळणारा लाभ 1,500 वरून 2,100 करण्याचा निर्णय घेतलाय. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, पिकांना वाढीव हमी भाव असे निर्णय सरकार घेत आहे. त्यासाठी आपल्या आशीर्वादाची गरज आहे. येणाऱ्या 20 तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला आणि महायुतीला विजयी करा असं आव्हानही आमदार निलंगेकर यांनी केलंय. या बैठकांना भाजपा तालुकाध्यक्ष काशीनाथ गरीबे, जिल्हा बँकेचे संचालक भगवानराव पाटील तळेगावकर, माजी सभापती गोविंद चिलकुरे, देवणी बाजार समितीचे सभापती सदाशिव पाटील, माजी सभापती शंकर पाटील तळेगावकर, जिल्हा उपाध्यक्ष अटल धनुरे, प्रशांत पाटील, दवड हिप्परखेकर, माजी सभापती सत्यवान कांबळे, बालाजीराव बिराजदार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, सरपंच राज गुणाले, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुधीर पाटील, निलंगा युवासेना तालुका प्रमुख प्रभात पाटील, सरपंच दिलीप भंडे, कल्याण हुपळे, श्यामसुंदर भंडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.